आईचा वाढदिवस ऐका व म्हणा. आज सागरच्या आईचा वाढदिवस. अजय आला, अभय आला, सायरा आली, अनु आली. सागरने चटई अंथरली, मुले चटईवर बसली. आईने वाढला चमच्याने खाऊ. आपण सगळे मिळून खाऊ. सागरच्या आईला शुभेच्छा देऊ. सांगा बरं, तुमच्या मित्रमैत्रिणींची नावे सांगा. मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांनाच हे येईल. तुमच्या कुटुंबात कोण कोण राहतं? तुम्ही, तुमची बहीण, आई, बाबा, आजी, आजोबा. तुमच्या आईचा, वडिलांचा वाढदिवस तुम्ही कसा बरं साजरा करता? तुम्ही काय बरं बक्षिसं आणता? तुम्ही काय काय खाऊ बनवता का खाऊ घेऊन येता? तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाला गेला होता का? तिथे वाढदिवस कसा साजरा केलात? मला वाटतं हे तर सगळ्यांच्या आवडीचं हा दिवस असतो, बरोबर. आपल्या जिवलग मित्र किंवा मैत्रिणीला छानशी तुम्ही भेटवस्तू देता आणि त्यांना शुभेच्छा देता. पहा, ऐका व म्हणा. वाचा. ही काय बरं आहे? चटई आहे. हा चमचा आहे. ऐका व म्हणा. सारख्या अक्षरांखाली रेष ओढा. उदाहरणार्थ अजय, तर अच्या खालती रेष ओढायची आहे. अभय, अ. अनु, अ. आईमधला आ. आईचा याच्यातला पुन्हा आ. आईला आ. आईने हा पुन्हा आ. आता अजून आचे काही शब्द आहेत. आज, आपण, आला, आली. आता ह्याच्यामध्ये पुन्हा आला तुम्हाला एक रेष काढायची आच्या खालती. सागर, सायरा. पुन्हा साच्या खालती एक रेष ओढायची आहे. खाऊ, देऊ. याच्यामध्ये ऊच्या खालती रेष काढायची आहे. आई, चटई. ईच्या खालती रेष काढायची आहे. अजय, अभय. यच्या खालती एक रेष काढायची आहे. ऐका, शब्दपट्टी पहा, वाचा. तुमच्या कुटुंबातील व नात्यातील व्यक्तींची नावे सांगा. जसं आई, वडील, भाऊ, बहीण, आजोबा, आजी, काका, काकी, मामा, मामी. गोलातील अक्षरे जोडलेले शब्द ऐका, वाचा. शब्दांतील सारख्या अक्षरांखाली रेष ओढा. जसं च पासून चटई, चमचा, तर इथे चच्या खालती तुम्हाला रेष काढायची आहे. अभय, अजय, अनु, तर इथे अच्या खालती तुम्हाला रेष काढायची आहे. खापासून खाऊ, देऊ, तर ह्याच्यात तुम्ही कशाला रेष ओढणार आहात? ऊला. अजय, अभय, इथे यला अक्षर ऐदर य किंवा अ हे दोन्ही अक्षरांच्या खाली तुम्ही रेष ओढू शकता. सापासून सायरा, सागर. आपासून आज, आई. ऐका, वाचा. अ, च, य, सा, उ, आ, ई. वरील अक्षरांनी सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा. जसं की अ पासून अभय, अजय. च पासून चटई, चमचा. सा पासून आपण जसं वरती पाहिलं तसं सायरा, सागर. उ पासून काय बरं होतं आहे? खाऊ, देऊ. आ पासून आपण, आज. ई पासून आई. पण आता इथे अ पासून शेवट किंवा सुरुवात, सो दोन्ही चालेल. आई किंवा इथे तुम्ही इमारत असंही म्हणू शकता. पहा, ऐका, समजून घ्या. स ला एक काना काढला की सा होतो, तसाच च ला काना काढला की चा. य ला या. खालील अक्षरे जुळवा आणि शब्द बनवा. जसं साय, जसं खालती दिलेले जे शब्द आहे तिथे तुम्हाला स्वर आणि व्यंजनं दिसत आहेत. अ, आ, च, चा, य, या, स, सा, उ, ई. तर साय किंवा या. आता पहा, गिरवा, लिहा आणि वाचा. तर इथे तुम्हाला अ आणि आ हे गिरवून लिहायचं आहे. ऐका, म्हणा आणि सांगा. उदाहरणार्थ चटई, तर तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. चटई अंथरली, चटई गुंडाळली. खाऊपासून होणार खाऊ दिला, खाऊ खाल्ला. चापासून चादर घातली, सतरंजी पसरवली. ऊ पासून काय होणार? ऊस. ऊचा आहे ऊस, त्याच्यापासून होणार ऊसाचा रस प्यायला. ऊस खूप गोड आहे. लाडूपासून लाडू खूप मोठा आहे.